नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19 भाग 4. मागच्या भागामध्ये आपण 200 पासून ते 300 पर्यंतच्या ओव्या घेतल्या होत्या. या भागामध्ये आपल्याला आता 300च्या समोरच्या ओव्या घ्यायच्या आहेत. चला तर मग अध्याय 19 भाग 4. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगणात बोधी लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. तू म्हणे मंडळीस महाराज वदले पंढरीस, संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या राहुळी. पुढे श्रावण मास गेला, क्षीणता आली तणूला. पुढे भाद्रपद मास आला, काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज म्हणाले अवघ्यांसी, आता गणपती बोलवण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशापरी आहे ग्रंथित. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जून बोलवावा जलामध्ये. तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोलवा आनंदे. दुःख न करावेत किंचित, आम्ही आहो येथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी. ऐसे गीताशास्त्र तरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्य झाले त्यांनी ऐसेच केले. शरीर वस्त्रासी बदलले ही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढीला खास. बाळाभाऊच्या धरले करास, आसनी आपल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. कदा मज लागी विसरू नका, मी आहे इथेच. ऐसे भाषण करून योगी रोधिला असे प्राण, दिला मस्तकी ठेवून त्या महात्मा पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला. प्राणरोधिता शब्द केला, जय गजानन ऐसा भला. सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी. देहाचे ते चलनवलन पार गेले मावळून. स्वामी समाधीस्थ पाहून लोक हळूहळू लागले. पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधीस्थ. ऐशी एकतमात हृदय पिटती नारी नर. गेला साक्षात्कारे चालता बोलता श्रीहरी. गेला गेला कैवारी आज दिन जनांचा. गेला आमचा विसावा, गेला आमचं सौख्य ठेवा. विझाला हा ज्ञानदिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोण त्राता. कारे इतक्यात पुण्यवंता गेलास आम्हा सोडून. मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णुसा बंकटलाल, ताराचंद प्रेमळ भक्त स्वामींचा जोसे. श्रीपतराव कुलकर्णी मठामाजी जमले जाणी. विचार केला अवघ्याने इशारेती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस. हळोपाळीच्या लोकास येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निशिती. अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल त्यांना दर्शन घडेल. नका करू आता वेळ, जासूत झाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे. ते बोलिले आपल्या वाचे, सर्व लोकास येणे रीती. त्यांच्या अवघ्या भक्तासी ते दर्शन देतील निश्चयसी. तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्यांची प्रचिती पाहावया, नको कोठे लांब जाया. पहा लोणी ठेवून या एधवा मस्तकी स्वामीच्या. लोणी ठेविता शिरावरी, ते पघळू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी, बल हे योगशास्त्राचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता. एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर. निसंशय ऐशा स्थितीत परिहे करणे अनुचित. आवडते अवघे आलिया भक्त, समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले, स्वामी पुढे आदरे भले. भजन त्यांनी मांडले, टाळ हजार टाळ जमला हो.
दूरदूरच्या भक्ताप्रत स्वामी जाऊन स्वप्नात आपल्या समाधीची मात कळविते झाली विबुध हो. त्या ऋषीपंचमीला अपार मिळाला लोकांचा तो शेगाव आला. घ्या दर्शन स्वामीचे रथ केला तयार. दिंड्या आल्या अपार सडे घातले रस्त्यावर गोमयाचे बायांनी. रंगवल्या नानापरी काढू लागले चतुर्नारी. दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेविली रथात मिरवणूक निघाली आनंदात. रात्रभरी शेगावात तोन थाट वर्णवे वाद्याचे नाना प्रकार. दिंड्या मिळाल्या अपार होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले भक्त धळू लागले. फुलाखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेढ्या सनाई मिती लोक वाटिती खिरापती. कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळले. ऐसी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून अखेर उदयास येता दिनकर परत आली मठात. समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेविली खरी. रुद्राभिषेक केला वरी अखेरचा देहाला. पूजा केली पंचोपचार आरती उजळली अखेर. भक्तांनी केला नाम गजर गजाननाचे नावाचा. जय जय अवलिया गजानन हे नरदेहधारी नारायण. अविनाश रूपा आनंद घना परमात्मा जगतपते. ऐसा भजना भितरी मूर्ती ठेवली आसनावरी. उत्तराभिमुख साजेरी शास्त्रमार्गाप्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्यानी घेतले जाण. जय स्वामी गजानन ऐशी मुखे बोलवली. मीठ अर्गजा अबीर यांनी ती भरली गार. शिळा लावून केले द्वार बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवसापर्यंत समाराधना चालली तेथ. घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा. खरोखरीचा संतांचा अधिकार तो थोरसाचा. सार्वभौम राजांचा पाड नाही त्यांच्या पुढे. स्वस्ते श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका दाओ सत्पथ भक्ती हरीची करावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथ 19 अध्याय समाप्त.